आमचा टॉपर बघा गाण्या बॉडी दाखव तू बॉडी दाखव हे गाण्या असं कर गाण्या चल बॉडी दाखव चल बॉडी असे आपल्या गाण्याची बॉडी आपला 3 नक्की उचलणारा बघा हाय तर कर हाय गाइस सबस्क्राइब करायला सबको बचा अभी ये हो गया अभी सबको कडक आज कडक साली पुन्हा एकदा 9 खरांचा विक्रम केलेला आहे संकल्प प्रतिष्ठानमध्ये ठाण्यातलं. तर जय शिवराय भावना तर परत एका नवीन ब्लॉग मध्ये तुमचं सरचं स्वागत आहे. सगळ्यात पहिलं तुम्हाला तुमच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा गोपाळ गावाच्या. पाऊस असल्यामुळे मी बघा आपल्या बसमध्येच बसलेलो आणि इथनं आता आपण बघू कुठं जाणार आहे. आमचा टॉपर बघा गाण्या बॉडी दाखव तू बॉडी दाखव हे गाण्या असं कर गाण्या चल बॉडी दाखव चल बॉडी असे आपल्या गाण्याची बॉडी बंटी तुला सांग दत्त मंदिर का म्हणतात अरे साधन का तू तेच का त्याच्यानं तू वाया गेलायस पावर आहे पावर पावर बिवर काय नाही वाया गेलायस वाया हा मनीष हे मनीष हा वाया गेलाय का नाही बंटी साप वाया गेलाय बरबादी करून घ्या मनीष बघा कोणाचा तरी मेसेज आलाय त्याला हे बघा कोण हा काय मनीष तुझा काय चाललाय काय नाही चाललं. तर बघा मी बस मधनं आलोय गाडीमध्ये. राहुल आपला रायडर आहे. काय भावा तुझं नाव काय आदित्य आपल्यासोबत आदित्य आहे आणि इकडं मागं आपला अजून पब्लिक आहे. ए हाय करा रे हाय आपल्या अर्धी इकडं बसू आपण इथलं चाललं डायरेक्ट ठाण्याला. आपल्या अर्धी पोरं बघा इकडे ए हाय तर करा शुभ लवकर लवकर या. लागले आमच्या पाऊस तर काय थांबायचं नावच घेत नाही. पाऊस ले पण काय नाही आपल्याला व्हिडिओ पण बनवायची महत्वाची देते आपली बस आणि आपण पुढे सगळ्यात पुढं आपण आपली गाडी राहुल चालवते जबऱ्या पळवते राहुल गाडी हा राहुल आपलं फक्त निवांत होते आपल्याला जायचं ठाण्याला लांब जायचं. पाऊस तर काय थांबणार नाही आपण पण काय व्हिडिओ बनवायचं थांबायचं नाही ब्लॉग बनवत राहायचा. आपले एक पोरं बघा पुढं जात आहेत. राहुल आपला लगेच पळवतोय गाडी. हा बघा आपला बबली कुठं होता एवढा वेळ हा बघा राहुल गुंजकर आपला रायडर गाडीचा. तुम्हाला आता आपला अके आता हाय तर कर दादा तुझं नाव काय? बादशाह बादशाह दादा तुझं दादा सचिन
लक्ष दादा आपला प्रशिक्षक दादा आहे तर कर त्या आतमध्ये भरपूर जण आहेत हे हाय कर की गावठी हा घेतोय आपला तीन एके उचलणारा कोण आपला 3 एके उचलणारा बघा हाय तर कर हाय गाइस सबस्क्राईब करायला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला माझ्या चॅनलला सगळ्यांनी आपल्या भावाला सबस्क्राईब करा आणि लाईक करा कमेंट करा मी जयश्री महाकाल गोविंदा पथकाचा एक 3 एके उचलणारा गोविंद आहे आणि हा माझ्या शिडीतला बेस आहे बेस ह्याला नीट बघा इकडे आपले बघा आपला बघा बेस आलाय बेस इकडे बेस आलाय आणि हा आपला बाया हा बघा सनी आदमी लोक राजादा इकडे बघा आपले अजूनही आलेत फंटर लोक काला भाई आशिष भाई काला भाई समजे इथं पोरं आलेत आपले आणि आमचा बेस आणि हा बघा तुम्हाला अजून एक दाखवतो आमचा खास मित्र खास मित्र गाड्या आम्हाला पळवायला लागणार आहे पटापटा आपल्याला ठाण्यात पोहोचायचंय त्या कारणामुळे गाडी पळवा आपण इकडे पोहोचलोय आपली आरती पोरं तो 2 महिना जो सराव केलाय ना तो आज दाखवा हो समजलं ना हो शांत डोकं ठेवा घाई नका करू हो घाई करू नका बेसवाले हो जेव्हा सेट होणार आवाज द्या बेस आणि वरचा 4 सेट झाल्याशिवाय कोणी वर येऊ नका तिथे भरपूर आतमध्ये गर्दी आहे कळतंय हो जेवढे पॅकिंग वाले आहेत जेव्हा बेस फॉर्मेशन बसेल त्यांनी सगळ्यांनी शोधायला लावू नका आतमध्ये आपापले खांद्याला जे आहेत खांद्याला राहा आणि जेवढे उरतील जे शिडी तरत खेळलेत त्यांनी 1+ टाका कळलं हो आणि पहिले 8 आहेत कडक उतरवायचे पहिले उतरवायचे नाव ठेवायचं आपल्याला महाकालचं काय फक्त तिकडे कोपरे विपरे पकडू नका पथका सोबतच राहा एक तरी मिक्स झाला ना आपल्याला
आज संपले. सगळ्यांनी याची काळजी घ्या. ऐका हे 3 पोरं पाठी राहणार. काय नको प्लीज प्लीज नको काय संकटा महिलांसाठी खुर्च्या खाली करायला सांगा, कारण विनंती करा. पवार साहेब, मी तुम्हाला सांगतोय, पवार साहेब हे हात वर करा, हात वर पवार. काय नाव ना मी तुम्हाला सांगतोय, जे पुरुष मंडळी बसले महिलांसाठी खुर्च्या खाली करायला सांगा. जरा सहकार्य करा. फक्त पोलीस प्रशासन तिथे थांबेल, बाकी महिलांसाठी खुर्च्या खाली करा. कारण आपण त्या ठिकाणी खेळ पैठणीचा सादर करणार आहोत. तर सुरू झालेले आहेत. त्याच्यानंतर आहे आई गावदेवी. बाकी गोविंद बघा, धरायला नाही पण धरायला तरी हात वर करा. सगळ्यांनी मराठी माणसाचा स्वाभिमान अभिमान हात उंचावून दाखवूया. बाकी गोविंद बद्दल जे खाली आहेत. हिंदूशी मैत्री समिती गोकुलनगरचा हा गोविंद जोरदार टाळ्या होता तिथे. सबको बचा अभी योग्य अभी सबको कडक किती लावले उतरले पण उतरलेत पण राहुल उतरले. पोरांचा आनंद बघा, आनंदच आनंद आहे. ए आनंदी आनंद बघे तिकडे तिकडे उद्योग म्हातारे आले. आज उतारे ना
इकडून आम्ही चाललो बघा बोरवलीला देवी पाड्याला. आपल्या कडक आत लागला आणि उतरले, पण भावाने पहिल्याच दुसऱ्याच वर्षी आपल्या कडक आत लागला आणि उतरवले. आत लावले आणि उतरवले पण पहिल्याच अटेम्प मध्ये, आणि ते पण दुसऱ्याच वर्षी. किती लावले आठ उतरवले. इकडं आलोय, इकडं बघा आपल्या अटेम्प्ट सक्सेस होते का. पाऊस तर लय, पण आपण पावसात पण आठ उतरवणार का नाही गुड्डू बाय? उतरवणार ना. आपली मुंबई नगरी लाखात एक मागाठाण्याला आठ उतरून आम्ही आलो बघा आमच्या एरियात. व सर्व बाळ गोविंद पथकांचे काल मित्रमंडळातर्फे हार्दिक हार्दिक अभिनंदन.
गोविंदा पथकाचे अध्यक्ष कोच विनय निकम यांचं कारभार मित्रांतर्फे हार्दिक 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 अभिनंदन. त्यांनी 8 तालांचा सन्मान मिळवला आहे. आम्ही म्हातारवाले. धन्यवाद. उडी मार उडी मार. खाली घे खाली घे. होण्याचा प्रयत्न करत आहे आणि श्री काहार बराव मित्र मंडळाची दहीहंडी कैलासवासी शंकर जोशी पुरस्कृत दहीहंडी सोहळा आणि या सोहळ्याची दहीहंडी जय श्री महाकाल गोविंद पथकाने फोडून मान प्राप्त केला आहे. त्यांना सन्मान चिन्ह आल्यानंतर बघा आम्ही आलो 12-1 वाजता इकडं आलो. मात्र आवाज बसला. बस पुढे बस. बस माहित नाही खाली 8 लावले. मित्रांनो आपण ठाण्याला नाही लावू शकलो 8 पण आपल्या एरियातून आपण 8 लावले. 8 नाही 2 वेळा 8 लावले पण उतरवले कडक. तर आपलं भावांना दुसरंच वर्ष आहे पथकाचं आणि दुसऱ्याच वर्षामध्ये 8 लावले. 8 दुसऱ्या वर्षी दुसऱ्या वर्षी आपण 8 लावले. दुसऱ्या वर्षी राडा होणार पोरा नाही ऐकणार. आपल्याला भाई पिक्चर दाखवले दुसऱ्या वर्षी 8 पिक्चर ब्लास्ट झाली. 8 किती 8 कडक. अरे ऐका नाही आवाज नाही. मी काय बोलतो ऐका रे. स्वप्न आपलं पूर्ण झालं बरोबर. कोणामुळे झालं. मी एकटं काट लावला होतो. देव नाही आपला देव एकच. कळालं काय. आपल्या गाण्याचा साध्य झालं गेल्या वर्षी बनवलेला जयश्री महाकाल गोविंद पथक ब्रँड आहे. ब्रँड आहे आपण काय आणि दुसरी गोष्ट एक स्वप्न पूर्ण केलंय. पुढच्या वर्षीचं स्वप्न माझं तयार आहे. आता रिलीज नाही केलं. पुढच्या वर्षीचं एक स्वप्न आहे मैदानात 8 बघायचेच रे मला. कळालं काय. आणि जेवढे आपले होते आज जेवढे आपले भाव आलेले पहिलं म्हणजे बेसवाल्यांसाठी खूप टाळ्या. आपल्या बेसला ऐका ना आपल्या बेसला कांदा पॅकिंग मसाला जेवढी काय बावडीची भरली होती
ती अजयने पूर्ण सांभाळलेली होती. अजयच्या पूर्ण टीमसाठी ऐका अरे माझी आहे ना पूर्ण पथकाकडून त्या टीमला एकच विनंती आहे, पुढच्या वर्षी पहिल्या दिवसापासून आपण जलवा करून टाकू. कळालं काय? ज्यांचे काय रुसवे राग रुसवे असतील ते सगळ्यांनी आता विसरा. आपण कांदिवलीमध्ये पहिलं पथक आहे जे 2 वेळा 8 उतरवलंय. क्वांटिटी कमी होती पण क्वालिटी काय हे आपले हे आपली मेन सिरीज जे एका दिवसात बसवली. पोरांना सगळ्यांना माहिती होतं की आपण करणार, एका दिवसात कोणाचं होणार नाही पण आपलं होणार. काय भले थकले पण आपण केलंय. एकदा मेन सिरीज साठी टाळ्या होते. मेन सिरीजचा जेवढा बेस होता डबलचा जो 3 आणि 503 सगळ्यांसाठी टाळ्या. आणि मेन ग्रुपचा इतका मेन सिरीज मधला प्रवीण राऊत भाव्या आपला भाव्या डबल टाळ्या. सर्व बोलायचं नेमारची शिडी यायची हातते पण ती शिडी तर आज कडक होती रे. सर्वांनी नेमारच्या शिडीसाठी त्यांचा जो बेस होता बेस त्यांच्यासाठी पण टाळ्या. आणि दुनिया बावडीत आहे ना बरकतच टाकते वरती. आपले 2च सितारे कापी होते. समीरची शिडी वॅटी समीरवाली शिडी त्यांच्यासाठी टाळ्या. हे नारळ डोक्यात त्यांचा जो बेस आहे त्यांच्यासाठी पण टाळ्या. तरी काय आला रे. 3 शिडी बरोबर. आता एकदा वेदूची जी शिडी होती त्यांच्यासाठी टाळ्या. आणि त्यांचा जो सोलो बेस होता त्याच्यासाठी पण टाळ्या. अरे ऐका रे बसला बसले का पाय. हे ऐका रे हे आपले वरचे 4 वाले जे गेलेले त्यांच्या ज्या शिड्या आहेत अनिशची शिडी तिच्यासाठी टाळ्या. त्यानंतर ती बबलीची शिडी तिच्यासाठी पण टाळ्या. आणि जेवढे आपल्याला सपोर्ट करायला आलेले शेवटच्या दिवशी त्यांना माझ्याकडून एकच विनंती आहे की पहिल्या दिवसापासून या पुढच्या वर्षी मोठा धमाका करू. आणि जे लोक जे आज आपले भावबंद होते जे व्यसन करून होते थोडासा कंट्रोल करा रे. 1.25 महिना असतो आपल्याकडे. आणि कोण बोलला पतंग बंद होता 2 वर्षात. एवढं मारणार आहे त्याचा सोडा त्याला ऐकू नका. आणि आपला पप्प्या लोखंडे त्याच्यासाठी पण टाळ्या वाजवा रे. तो देव होता. पाणी आणि जेवण त्यानेच पाठवला. आपल्याला जेवण पाणी भेटलं नसतं त्यानेच पाठवलंय. आणि आता राहिलं ए आपला भाव. अरे बाकी तुला समजतं. ऐका रे
सगळ्यांचं सेलिब्रेशन झाल्यानंतर मी निघालो बघा आपला घरी जायला. आणि आज आपले खरंच आपल्यासाठी आमच्या पथकासाठी खूप आनंदाचा क्षण होता की आम्ही दुसऱ्याच वर्षी 8 उतरवले, ते पण 2दा. पहिल्याच अटेमध्ये आम्ही 8 उतरवले आणि परत नंतरची अटेम आम्ही उतरवली आणि खूप आम्हाला आनंद झाला आहे. आणि आम्ही ठाण्याला गेलेलो, पण ठाण्याला काय आम्ही थर लावू शकलो नाही, काय कारणास्तव तिकडं लय वेटिंग होती, म्हणून आम्ही आमच्या डायरेक्ट पट्ट्यात आलो. आणि मग आम्ही काय ठाण्याला लावले नाही, तर डायरेक्ट बघा आम्ही आमच्या इकडे येऊन 8 लावले आणि आमच्या इकडे आम्ही हंडी मारत राहिलो. आणि आता मी पण लय थकलो आहे. आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तर नक्की सांगा, लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू अशा नवीन ब्लॉगमध्ये.